नमस्कार, आपण पाहत आहात सारथी महाराष्ट्राचा न्यूज। जत शहरातून जाणाऱ्या चडचण ईश्वरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन हा रस्ता मोठा खड्डे पडल्याने ठिकठिकाणी खराब झाला असून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। तसेच वाहने खड्ड्यात घसरून अपघातही होत आहेत। त्यामुळे आमदार श्री गोपीचंद्र पडळकर यांनी या रस्त्याचे डांबरीकरण कामास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरसेवक श्री विकास माने यांनी मध्यवर्ती बोलताना केले। विकास माने म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन येथपर्यंत यापूर्वीच 1 किलोमीटर अंतराचे रस्त्याचे डांबरीकरण काम करण्यात आले असले तरी या रस्त्यावर जा-ये करणाऱ्या अवजड वाहनांचा विचार केला तर हे झालेले काम निकृष्ट व दर्जाहीन झाले आहे। या निकृष्ट कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील होंडा शोरूम स्मिता फोटो समोर माजी सरपंच कै उदयसिंह संकपाळ यांच्या घराजवळ छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ व ठिकठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहन चालक त्रस्त झाले असून या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। महाविद्यालय, न्यायालय, MSB, पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, महिला वसतिगृह, प्राथमिक शाळा व हायस्कूल हे सर्व या मार्गावरच असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ दिसून येते। हा रस्ता खड्डे पडल्यामुळे खराब झाल्यामुळे या रस्त्यावरून जा-ये करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून खड्ड्यामुळे अपघातही होत आहेत। अनेक संघटनांनी या रस्ता दुरुस्तीकरणासाठी आंदोलनही केले आहेत। आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी जत शहरापासून जाणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण कामास मोठा आर्थिक निधी मंजूर करून या रस्त्याचे डांबरीकरण काम करून वाहन चालकांना न्याय द्यावा। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले एसटी स्टँड, पिकअप शेडचीही मोठी दुर्दशा झाली असल्याने या ठिकाणी नवीन सर्व सोयीयुक्त असे पिक